औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरामधील ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांवर विनापरवानगी लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकर्स हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिले. नागरिकांना शांत व प्रसन्न वातावरणात जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. ध्वनी प्रदूषणामुळे या अधिकाराची पायमल्ली होते असे न्यायालयाने हा आदेश देताना स्पष्ट केले. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमानुसार लाऊडस्पीकर्सचा उपयोग करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह इतर सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच लाऊडस्पीकर्समुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आवश्यक आदेश दिले आहेत, परंतु प्रशासनाद्वारे न्यायालयाच्या आदेशांची व नियमांची काटेकोर अंमलबजावणीच केली जात नाही. परिणामी नागपूर उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेऊन नियमबाह्य लाऊडस्पीकर्स हटवण्यासाठी विविध आदेश दिले. या प्रकरणावर आता 12 मार्च रोजी पुढील सुनावणी होईल. या संदर्भात न्यायालयात 3 जनहित याचिका प्रलंबित आहेत. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे.